पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं पद्मशाली समाजाचं कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनींच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। बुधवारी 21 जानेवारी रोजी पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं पद्मशाली समाजाचं कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनींच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री मार्कंडेय जन्मोत्सव हा संस्थेच्या सर्व शाखांनी एकत्रित येऊन कुचन प्रशालेत सकाळी 7 वाजता मोठ्या उत्साहात साजरा केला। एकूण 400 कर्मचाऱ्यांनी हा जन्मोत्सव साजरा केला। संस्थेनं श्री मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त गतवर्षाप्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। गतवर्षी 1 फेब्रुवारी 2025 रोजी 2788 लोकांनी रक्तदान करून सोलापुरात एक विक्रम नोंदवला होता। संस्था रक्तदान शिबिराचं आयोजन करून एक सामाजिक बांधिलकी जपत आहे। अशा सामाजिक उपक्रमातून रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे याचं महत्त्व पटवून दिलं जातं। सकाळी 7 वाजता श्री मार्कंडेय महामुनींच्या प्रतिमेचं पूजन संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम, उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम यांच्या हस्ते करण्यात आलं। रक्तदान शिबिराला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना ते म्हणाले की रक्तदान शिबिर हा अतिशय चांगला उपक्रम आहे। रक्तदानामुळे अनेक लोकांचे जीव वाचू शकतात। सोलापुरात इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचं आयोजन कुणीही करत नाही। पद्मशाली शिक्षण संस्था कौतुकास पात्र आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संस्थेविषयी काढले। या प्रसंगी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, नगरसेवक मेघनाथ एमुल, प्रथमेश कोठे, डॉक्टर अजय पोन्नम, विनायक कोंड्याल, दीपिका येल्लंडी, कविता गज्जम, विजय चिप्पा, व्यंकटेश कोंडी, शेखर इगे, सिद्धेश्वर कमटम, सतीश शिरसिल्ला, प्रशांत पल्ली, उज्ज्वला दासरी, स्वाती बडगू, सुनीता कामाठी, युवराज सर्वदे, डॉक्टर माणिक गुर्रम, रमेश विडप, दयानंद कोंडाबत्तिनी, अमृत दत्त चिन्नी, अशोक इंदापुरे, हरिदास पोटाबत्ती, अजय अनलदास, संतोष सोमा, श्रीनिवास गड्डम, पत्रकार श्रीनिवास दासरी, वेणुगोपाल गाडी, मिलिंद कुलकर्णी, दीपक सोमा, श्रीनिवास गाजूल, पेंटप्पा गड्डम, विश्वस्त पांडुरंग दिड्डी, श्रीधर चिट्ट्याल, नागनाथ गंजी, विजयकुमार गुल्लापल्ली, व्यंकटेश आकेन, मधुकर कट्टा, प्रभाकर आरकाल, गणेश गुज्जा, श्रीनिवास जोग, संगीता इंदापुरे, हरीश कोंडा, श्रीनिवास गड्डम, नरेश श्रीरामदास, रामदास इप्पाकायल, अंबादास गज्जम, अरविंद कुचन, श्रीनिवास इप्पाकायल, निलेश सरगम, यशवंत इंदापुरे आदी मान्यवर उपस्थित होते। रक्तदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत होती। सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल, डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी, इरप्पाण्णा बोल्ली रक्तपेढी, दमाणी रक्तपेढी, अश्विनी रुग्णालयाची रक्तपेढी, सिद्धेश्वर रक्तपेढी, मेडिकेअर रक्तपेढी, मल्लिकार्जुन रक्तपेढी, अक्षय रक्तपेढी, सोलापूर रक्तपेढी, बसवेश्वर रक्तपेढी आदींनी रक्त संकलित केलं। रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त तसंच रक्तदान शिबिराचे प्रमुख कुचन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल लिंबाळकर, प्राचार्य युवराज मेटे, गीता सादुल, श्रीनिवास चिप्पा, मुख्याध्यापिका शारदा गोरंट्याल, अजिता पिल्लाई, कल्पना दासरी, पुलकेशी संगा, व्यंकटेश पोटाबत्ती, मंजुळा कुडक्याल, नागेश खुने, उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामुल, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, तुकाराम श्रीराम, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे, परमेश्वर बाबळसुरे तसंच सर्व शाखांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी मोलाचं योगदान दिलं। पद्मशाली शिक्षण संस्थेतर्फे महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव निमित्त दरवर्षी आपण रक्तदान शिबिर भरवतो। संस्थेतर्फे या वर्षीचं 4था वर्ष आहे। गेल्या 3 वर्षाकालपासून जवळजवळ आपण 6000च्या वर रक्तदाते गोळा केलो। पहिल्या वर्षी दरवर्षी उच्चांकप्रमाणे रक्तदात्यांची संख्या वाढत आहे, चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे। या रक्तदात्यामुळे अनेकांचे ज्या गरजू व्यक्तींना सोलापूर शहरात सर्वांना रक्ताचा पुरवठा होतो आणि सध्या स्थितीला या पिरियडमध्ये रक्तदात्याची फार तुटवड आहे। त्यामुळे जास्तीत जास्त रक्तदाते करण्याचे आणि यावर्षी आम्ही 3000च्या आसपास पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे। त्याप्रमाणे आमचे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक, प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्रमुख मंडळी, विश्वस्त
पालक वर्गातून चांगली प्रतिसाद मिळत आहे. संध्याकाळी 6 अगर प्रतिसाद चांगला असला तर 7 बी आम्ही रक्तदानाची सोय केलेलं आहे. त्याप्रमाणे जेवढा जास्त रक्तदाते येतील त्याप्रमाणे आम्ही रक्तदान. नोंदणी किती झाली? नोंदणीचा आतापर्यंत 2820 नोंदणी झालेला आहे. त्यामुळे आम्ही 3000 करावं आणि कालच्या 2 दिवसाखाली बी आम्ही सर्वांची परत बैठक घेऊन घेतली की जास्त आव्हान करावं आपण. त्याप्रमाणे आम्ही तयारी केलेली आहे.